तुम्हाला खरं सांगू का, तुमच्याकडे पैसा असू दे, तुमच्याकडे वेळ असू दे, पण तुमच्याकडे तब्येत जर नसेल ना चांगली, तर तुम्ही काहीच नाही करू शकत. साधं स्पष्ट सांगू का तुम्हाला, 30शी नंतर तुम्हाला शुगर, बीपी, थायरॉइड, नको ते विकार, पोटाचे आजार, बाहेर फिरलं तर थंडी ताप, घरात राहिलं तर घाबरल्यासारखं होतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमुळं आपण स्ट्रेसमध्ये येतो किंवा आपल्याला खूप टेन्शन येतं आणि मग आपल्याला बाहेर फिरावंसंच वाटत नाही. म्हणून सांगते, तुमची तब्येत चांगली असणं खूप गरजेचं आहे. जरी तुमच्याकडे पैसा असला, जरी तुमच्याकडे वेळ असला, पण तुमची तब्येतच चांगली नसेल, तुमची तब्येतच तुम्हाला साथ देत नसेल, तर त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणून एक तुम्हाला आयडिया सांगते, 3 महिन्यातून एकदा तरी तुम्ही बाहेर पडा. म्हणजे जवळपास तुमच्या एक चांगलं रिसॉर्ट असेल, फार्म हाऊस असेल, छानसं रेस्टॉरंट असेल, म्हणजे तिकडे काही ॲक्टिव्हिटी असतील, चांगले रूम्स असतील, बजेटमध्ये असेल, एक दिवसासाठी छान घराच्या बाहेर मस्त असं स्टे करा तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ना, तुम्ही जे काही डेली तुम्हाला ज्या काही चॅलेंजेस असतात, डेली तुम्हाला कामं असतात, थोडंसं रिलीफ मिळतं. आणि तुमच्यासोबत जर 3-4 कपल असतील, तर त्यांच्यासोबत तुम्हाला मिक्स झाल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच आनंद येतो. आणि तुम्ही तुमच्या ज्या काही व्यापापासून, ज्या काही टेन्शनमधून, तुमचं जे काही स्ट्रेस आहे त्याच्यातून तुम्हाला थोडाफार तरी एक रिलॅक्सेशनचा अनुभव घेता येतो. म्हणून सांगते, 3 महिन्यातून एकदा तरी तुम्ही बाहेर पडत जा. आणि कसं होतं ना, तुम्ही तसंही 3 महिन्यातून एकदा आजारी पडताच. डॉक्टरांकडे पैसे तर मला द्यावाच लागतो, बरोबर ना? किंवा तुम्हाला काही व्याधी चालू असते तर त्याच्यावर ट्रीटमेंट चालू असेल, त्याच्यासाठी तुम्ही तुमची चांगली तब्येत आहे नसू द्या, गोळ्या घेऊन फिरा, पण फिरा, मजा करा. त्यामध्ये तुम्हाला एक जगण्याची वेगळीच उमेद येते. तुम्हाला 4 पैसे बाजूला ठेवायची सवय पण पडते, कारण बाहेर फिरायचं म्हणजे पैसे लागतात आणि पैसे लागल्यामुळे तुम्हाला कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे 4 पैसे गाठीशी असणं खूप गरजेचं आहे. आणि तो पैसा तुमच्या तब्येतीसाठी खर्च तर करावाच लागतो. म्हणजे तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स जर तुम्ही काढला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढला नसेल तर तुम्हाला खूप मोठ्या प्रॉब्लेमला पुढे फेस करावं लागणार आहे. म्हणून सांगते, जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढला नसेल तर एक चांगला बाजारामध्ये प्लॅन बघा आणि हेल्थ इन्शुरन्स लवकरात लवकर काढून टाका. आता ह्याच्यामध्ये मी काय तुम्हाला सांगणार नाही की तुमची ही कंपनी कोणती, ती कंपनी कोणती. माझ्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहे. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला भेट द्या. माझ्या इंस्टाग्रामला पण तुम्ही पाहू शकता. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील माझ्यासोबत. कसं होतं ना मंडळींनो, आपल्याला कुठे बाहेर फिरायचं म्हटलं तर थोडीशी भीती पण वाटते, कारण आपल्यासोबत लहान बाळ असतं किंवा तुम्ही दोघे जरी असाल तर मग पुण्याच्या बाहेर जर तुम्ही आसपास राहत असाल तर तुम्ही प्रेफरन्स हा थोडक्यात रिसॉर्टला देता किंवा छोटंसं काही फार्म हाऊस असेल तर तिकडे देता. जर तुम्हाला तुमची तयारी असेल बाहेर जायची, तुम्हाला तेवढं जमत असेल, तुम्हाला बाहेर जायची आवड असेल, तुम्ही बिंदास असाल, डॅशिंग असाल, तर तुम्ही नक्की जाऊ शकता आणि तसे प्लॅन करू शकता. परंतु तुम्हाला खरं सांगू का, काही कपल्सला थोडीशी भीती पण वाटते घरातून बाहेर पडल्यानंतर, की बाबा कसं जायचं, कुठे जायचं, ती लोकं कशी असतील, कशी सर्व्हिस असेल किंवा तिथलं इन्व्हायरमेंट आपल्या मुलाला किंवा आपल्याला मॅच होईल का, ह्या गोष्टीसुद्धा पाहिल्या जातात. म्हणून मग बऱ्याच वेळा काय होतं, ग्रुपमध्ये किंवा कुणी तुम्हाला समजा सजेशन दिलं असेल किंवा ओळखीने किंवा काही गुगलवरती किंवा चांगले रिव्ह्यूज जर तुम्हाला भेटले असतील तर तुम्ही त्या ठिकाणी जाणं प्रेफर करता किंवा ग्रुपमध्ये राहणं प्रेफर करता. आणि ते योग्य पण आहे, कारण कसं होतं ना मंडळी, आपण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याकडं आपला सगळ्यात महत्त्वाचा मौल्यवान म्हणजे जीव. आपण रस्त्याने प्रवास करत असतो, आपल्यासोबत फॅमिली असते, आपण एन्जॉय करण्याच्या दृष्टीने आपण बाहेर पडतो, परंतु आपल्याला परत पुन्हा घरी सुखरूप येण्यासाठी तिथल्या गोष्टी त्या तितक्याच चांगल्या आहेत का? आपण बाहेर पडल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात आणि आपल्याला भीती पण वाटते. म्हणून मी तुम्हाला सांगू का, जर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही त्यांच्यामध्ये मिक्स व्हायला हळूहळू प्रयत्न करा. म्हणजे कसं होतं ना, जर तुमचं एकमेकांसोबत कनेक्टिव्हिटी असेल, ट्युनिंग छान असेल, तर तुम्ही एकत्र प्लॅन करू शकता. मग ते कुठेही असू दे, म्हणजे रिसॉर्ट असू दे किंवा फार्म हाऊस असू दे,
तर एकत्र जाण्याची मजा तर वेगळीच असते. त्यामुळे काय होतं, आपण थोडं सुरक्षित फील करतो आणि आपल्याला खूप छान वाटतं, आपल्याला आनंदही येतो आणि खूप सेफ्टी पण वाटतं. म्हणून तुम्हाला जर एकटं जायचं प्लॅन होत नसेल तर तुम्ही ग्रुपमध्ये जाऊ शकता, तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांसोबतही जाऊ शकता. पण मला असं वाटतं शक्यतो ग्रुपमध्ये गेलं ना तर थोडंसं कॉन्ट्री पण छान निघते आणि आपण एक स्वतःला सेफ्टी फील करतो आणि मुलं एकत्र असले की खूप छान वाटतं. बरोबर ना?